आज परभणीमध्ये संपूर्ण जिल्ह्याभरामधून गायरान समस्या आणि स्मशानभूमीच्या संदर्भानं बैठक घेण्यात आलेली आहे. अनेक गावामध्ये गायरानधारकाच्या समस्या आम्ही समजून घेतलेल्या आहे आणि त्या समस्यावर 14 जुलै 2025 रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. आणि त्यानंतर शासनाला जे काही गायरान जमिनीचे पीक पंचनामे आहेत त्या पीक पंचसंदर्भात आतापर्यंत बऱ्याच गावामध्ये पीक पंचनामे तलाठ्यामार्फत केल्या जात नाहीत. त्या संदर्भानं 14 तारखेला आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय साहेबांना निवेदन देणार आहे आणि त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे कार्यक्रम आखण्यात येणार आहेत 14 जुलैच्या नंतर मानवी अभियान आणि भीमशक्तीच्या वतीनं पुढील कार्यक्रम करण्यात येणार आहे. गायरान काढतो झाली 25-30 वर्ष होऊन गेली. गायरान काढतो तिथं काय खड्डे खंदायले लोक, कोणी सूर्य आणायले, कोणी काही करायले. आम्हाला तिथे अडचणी आली, ती अडचण तुम्ही दूर करा. गायरान धरलेला 40 वर्षाच्या पुढे आता ते लोक ते काही खंडून मिळाले, कुठं खड्डे करायले, काही करायले. अजून काही नाव झालं आम्हाला 7-12 द्या आणि आम्हाला आता हे मांडा आमचा.